देवशाहीने आषाढी एकादशी निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या प्रतिपंढरपूर श्री क्षेत्र विठ्ठलवाडी रांदे येथे स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने आषाढी एकादशी महाउत्सव सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। संत श्री बाळोबा महाराज भाकरे यांच्या अखंड भक्तीने प्रसन्न होऊन स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी माता या पवित्र भूमीत प्रकट झाल्या अशी भाविकांची श्रद्धा आहे। त्यामुळे हे स्थान वारकरी संप्रदायात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते। यावर्षी स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट, सेनापती बापट सेवा मंडळ रांधे आणि समस्त ग्रामस्थ विठ्ठलवाडी चोरदरा यांच्या संयुक्त विद्यमाने हा महाउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पहाटे मूर्तीस अभिषेक, महापूजा आणि काकड आरतीने सोहळ्याची सुरुवात झाली। त्यानंतर विठ्ठलवाडी ते रांधे गावठाण मंदिर आणि पुन्हा विठ्ठलवाडी असा पारंपरिक पायी दिंडी सोहळा हजारो वारकऱ्यांच्या सहभागात संपन्न झाला। दुपारी भैरवनाथ भजनी मंडळ भोरवाडी यांनी सुश्राव्य भजन सेवा सादर केली। गावोगावाहून आलेल्या दिंड्यांचे स्वागत करण्यात आले। सायंकाळी हरिपाठ संपन्न झाला। त्यानंतर सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण अशोक महाराज शिंदे यांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून संत परंपरा, विठ्ठल भक्ती आणि हरिनामाचे महत्त्व भाविकांसमोर उलगडून सांगितले। कीर्तनानंतर सर्व भाविकांसाठी एकादशी भोजन फराळ आयोजित करण्यात आला। या संपूर्ण सोहळ्यात टाळ मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड गजर आणि रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। डोंगर रांगांच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या पवित्र देवस्थानात दिवसभर हजारो भाविकांनी स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणींचे दर्शन घेतले। भाविकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। महाउत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणारे सर्व विश्वस्त, ग्रामस्थ, सेवेकरी, वारकरी, स्वयंसेवक, दाते, भजनी मंडळे, कीर्तनकार, प्रसार माध्यम प्रतिनिधी तसेच उपस्थित सर्व भाविकांचे स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट यांनी मनपूर्वक आभार मानले। हे एवढं एकच क्षेत्र असेल हे सगळे विसरून हे एक जीवाने इथं काही राजकारण असतं, पक्षभेद नसतो। देव हा सगळ्यांचा आहे आणि देवाच्या नावे सगळेच नतमस्तक होतात। म्हणून आपण पण आज आकाश आळा फटवणारे म्हणजे आज सकाळी कशी नंतर तुम्ही पडले राहता येतं आपल्या गावचं सहकारी शहराच्या गावामध्ये थोडसा त्या गावचा सरपंच होता झाल्यामुळं थोडंसं एक सावध आपल्या परिसरामध्ये आहे। परंतु शेवटी त्याच त्या एकादशीच्या निमित्तानं इथे येण्याचा योग आला। गावातल्या लोकांशी शुभेच्छा देताना सांगितलं की गेले अनेक वर्ष गावात स्मशानभूमीच्या शेजारचा जो ओढा आहे त्या ओढ्यावरचा जो पुलाचा प्रश्न होता, सातत्यानं त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होत होते। मध्यंतरीच्या काळात आपण त्याला दुरुस्ती केली, कमी झालेल्या आहे। पूर्वी खडकावरून ज्यावेळेस त्या मोटरसायकली जायच्या त्यावेळेस अनेक वेळा तिथे ॲक्सिडेंट पाहिले होते। मुलांना बाहेरून वस्तीवरून शाळेत वगैरे येताना सुद्धा कधी पाऊस असला, पाणी असलं तर त्यांना सुद्धा अडचण यायची। आणि म्हणून माझ्या आमदार केलं तर आता मला 2 वर्ष आमदार झालं होईल, परंतु या वर्षीच्या बजेटमध्ये पहिला प्रश्न त्या पुलाचा घेतला आणि 2.5 कोटी रुपये त्या पुलाला मंजूर केलेले आहे। त्याची विविध प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे। त्या 8-15 दिवसामध्ये त्याचा पूर्ण कॉन्ट्रॅक्ट तो ओपन टेंडरने त्या ठिकाणी ठरला जाईल आणि
साधारणपणे महिन्याच्या काळात 1 महिन्याच्या आत आपण त्या कामाला सुरुवात करणार आणि मग रांधे गावासाठी मला जोपासवला इतक्या वर्ष पडलेला तो प्रश्न होता तो सोडवण्याची शक्ती बुद्धी मला या पंढरीच्या आंदोलनाने दिली म्हणून मी न चुकता आज या ठिकाणी दर्शनाला आलो. ते मागच्या वेळेस तुम्ही इथले काही विषय मांडले होते परंतु एकदम मोठाने दिल्यामुळं इथले विषय थोडेसे नंतर घेतले तरी